नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण अनेक स्पर्धांची माहिती देत असतो. स्पेशली लेखकांना ज्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत त्या तर मी सांगतच असते. याशिवाय आत्ताच मी मीम स्पर्धा भरवली होती आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला होता. त्याचा निकाल जाहीर झाला, विजेत्यांना सर्टिफिकेट्स पण पाठवून दिलेले आहेत. सो त्याच्या पुढची स्पर्धा कुठली आहे याच्यासाठी मला भरपूर विचारणा होत होती. त्यामुळेच मी एक वेगळी स्पर्धा आजही आयोजित केली आहे. तुम्ही पोस्टर पाहिलंच असेल की जाहिरात लेखन स्पर्धा. सो त्याची माहिती मी आज पूर्ण या व्हिडिओत देणार आहे. कसं बनवायचं तीही माहिती सांगणार आहे. माझा महत्त्वाचा उद्देश समजून घ्या की फक्त स्पर्धा भरवणे नाही आहे, त्याचाच भाग कसा घ्यायचा, त्याच्यासाठी कसं काम करायचं, त्याच्यासाठी विचार कसा करायचा आणि त्याच्यासाठी सहभागी कसं व्हायचं याची संपूर्ण माहिती देणं आहे. त्याशिवाय जरा वेगळ्या गोष्टी केल्यावर लेखकांना थोडी जास्त प्रोत्साहन मिळतं आणि नवीन गोष्ट ते त्यातून शिकतात. त्यामुळे फक्त लेखन स्पर्धा आयोजित करायची, बऱ्याचदा मी पाहते की अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्याचे निकालही कधीकधी सांगितले जात नाही किंवा कुठे समारंभाला बोलवतात, पेड असतात. सो त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ही सगळ्यात सोप्या आणि वेगळ्या मी स्पर्धा भाग घेत असते. सो तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा, म्हणजे मी आणखी नवनवीन आयडिया तुमच्यासाठी आणत जाईल. तर आजच्या स्पर्धेची माहिती सांगते. ही स्पर्धा मी घेण्यामागचं कारण की सध्या बरेच निवडणुकांच्या गोष्टी चालू आहेत. सो असं मला येतात कामं की एक बॅनर बनवा किंवा काही पॅम्पलेट बनवा. सो वेगवेगळी कामं येतात. सो त्याच्यात आपण रायटिंग तर करतोच, पण त्याचं डिझायनिंगही करता येतं का? तर करता येतं. आजकाल इतके ॲप झालेत ना, खूप सोपं झालं आहे डिझायनिंग. ग्राफिक डिझायनरची ऑफकोर्स जरा वेगळी नजर असते, चांगली असते, पण बेसिक आपण तर नक्कीच करू शकतो. त्यामुळे मी ही स्पर्धा भरवते आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काहीच व्यवसाय करत नाही, तर हरकत नाही. तुमच्या घरात कोणीतरी काहीतरी व्यवसाय करतच असतील. अगदी घरचा व्यवसाय असेल, छोटा व्यवसाय असेल, कोणी काही शिवणकाम करत असेल, कोणी क्लासेस घेत असेल किंवा कोणी एखाद्याचं शॉप असेल. सो कशाचीही जाहिरात तुम्ही करू शकता आणि भाग घेऊ शकता. आता याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धकांनी फक्त एक जाहिरात पाठवायची आहे. भाषा कुठलीही चालेल, मी मराठी प्रेफर करेल, पण भाषा कुठलीही चालेल. जाहिरातीचा विषय कुठलाही चालेल. ओके. आजपासून पुढचा आठवडा म्हणजे 5 मे ही शेवटची तारीख असेल आणि तुम्हाला ही जाहिरात अटॅच करून माझ्या मेल आय डीवर पाठवायची आहे. मेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. 5 मे ही अंतिम तारीख असेल, तिथे पाठवायची आहे आणि निकाल मे महिन्यातच जाहीर केले जातील आणि विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. ओके. विजेत्यांना मिळेल, प्रत्येक सहभागी असणाऱ्यांना मिळणार नाही, कारण मागच्या वेळेलाच 142 जण सहभागी झाले होते. तर इमॅजिन की त्यांच्यासाठी एवढं सगळं पाठवणं शक्य होत नाही. आणि ह्या सगळ्या स्पर्धा फ्री आहेत. मी कोणाला तुमच्याकडूनही पैसे घेत नाही आणि कोणाला म्हणजे पैसेही देत नाही. सो त्याच्यासाठी वेळ घालवता येणार नाही, पण विजेत्यांना मिळणार आहे सर्टिफिकेट आणि व्हिडिओमध्ये त्यांची जाहिरात पण दाखवली जाईल. सो याच फक्त सिंपल अटी आहेत. आता जाहिरात कशी बनवायची, तर जाहिरात बनवताना मेन म्हणजे विषय, त्याचा उद्देश काय आहे तो बघायचा. तशी कॅची हेडलाईन बनवायची आणि हेडलाईन बनवल्यावर ती जाहिरात समजा कोणाला काही करायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट कुठे करायचा याचे सगळे डिटेल्स आले पाहिजेत. नंबर तुम्ही देणार असाल तर कुठलाही फेक नंबर द्या, नॉट नीडेड की तुम्ही तुमचा नंबर द्यायला पाहिजे. आणि ॲड्रेस ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. सो अशा पद्धतीने करायची आहे. तो मी माझ्या कंटेंट रायटिंगची पण जाहिरात बनवते, तुम्ही बऱ्याच वेळेला बघितली असेल. सो ती कशी बनवते तीच मी माझ्या लॅपटॉपवर दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि मदतही होईल. सो नक्की स्पर्धेत भरपूर भाग घ्या आणि खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांनाही प्रोत्साहन द्या. सो लेट्स गो टू माय कम्प्युटर स्क्रीन. तर हे कॅनवा ओपन केलं आहे. मीम स्पर्धेच्या दरम्यान मी तुम्हाला या कॅनवाबद्दल थोडीशी माहिती दिली होती. आत्ताही मी कॅनवा ओपन केलं आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक साईज घ्यायचं. समजा हा पोस्टर घ्या
किंवा कुठलंही तुमचं इथे तुम्ही टाकू शकता. इंस्टाग्राम पोस्ट आहे. ओके, जो तुम्हाला साईज कस्टम साईज घ्यायचा आहे तो घ्या. आता मी हा साईज घेतला होता. तर इंस्टाग्राम पोस्ट पोर्ट्रेट साईज घेतला होता मी, तो तुम्ही घेऊ शकता. आणि ही ॲड केली होती मी, तर तुम्हाला दाखवते एकदा. ओके, सो ही कंटेंट रायटिंगच्या वर्कशॉपची माझी ॲडव्हर्टाईज मी बनवली होती. तुम्ही विषय कुठलाही घ्या, ही मी कशी बनवली ती मी तुम्हाला दाखवते. ओके, सो हा पोर्ट्रेट साईज घेतल्यावर तुमच्याकडे असं ब्लँक येईल. इथे सगळीकडे तुमचं ब्लँक येऊन जाईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला अशी ॲडव्हर्टाईज करायची. आता समजा तुम्हाला विषय पण नाही सुचला ना, माझी सेम जाहिरात रिक्रिएट पण तुम्ही करू शकता, पण थोडं बदलून, म्हणजे सेम टू सेम नाही बनवायची आहे. आता माझ्या वर्कशॉपची, म्हणजे जो मराठीतला कंटेंट रायटिंग वर्कशॉप आहे, हा महाराष्ट्रातला पहिला ऑनलाईन वर्कशॉप आहे. त्यामुळे ही लाईन मी इथे टाकली आहे. आणि त्याचा उद्देश काय, की आता तुम्ही लिखाणाचा छंद म्हणून लिहिणे बास करा, आता तुम्हाला व्यावसायिक लिखाण करा आणि त्यातून कमाई करा. सो हा उद्देश सगळ्यात पहिले बघायचं की तुम्हाला कशाची जाहिरात करायची आणि तुमचा उद्देश काय. तर मला कंटेंट रायटिंग वर्कशॉपची अशी जाहिरात बनवायची होती. तर त्याचा उद्देश काय की लेखकांनी आता फक्त छंद म्हणून लिहिण्यापेक्षा एक व्यावसायिक लेखक म्हणून काम करून कमाई करायची. सो ही लाईन कुठे आली, इथे आली. ही माझी मेन लाईन, लिखाणातून कमवा, कंटेंट रायटर व्हा. ओके, आणि महाराष्ट्राला पहिला, ना वयाची अट ना टेक्नॉलॉजीची गरज. सो तुम्हाला वयाची, हे शिकण्यासाठी तुम्हाला कुठल्याही टेक्नॉलॉजी किंवा वयाची अट नाही आहे. तुम्ही कुठूनही हा वर्कशॉप अटेंड करू शकता. म्हणून मी हे इथे लाईन लिहिली आहे, तुमच्या वेळेत घर बसल्या शिका. सो तुम्ही कुठल्याही वेळेत वर्कशॉप अटेंड करू शकता. आणि कुठल्याही वयाच्या म्हणजे ज्यांना लिखाणाची थोडीफार आवड आहे, वाचनाची थोडीफार आवड आहे, ते घर बसल्या शिकू शकतात. सो हे सगळं झाल्यावर इथे माझा फोटो टाकला आहे. ॲज अ ट्रेनर आहे मी, त्यामुळे मग इथे टाकला आहे. इथे मी माझी माहिती पण टाकू शकते. आता इथे मी रायटर शीतल लिहिलं आहे, पण रायटर शीतल न लिहिता मी अजून माझी ओळख म्हणजे काय देऊ शकते की सॉरी, इथे एडिट करायचं, कंटेंट रायटर, ब्लॉगर, यूट्यूबर, ट्रेनर. ओके, सो मी ह्या सगळ्या गोष्टी करते. सो तेच मी इथे खाली लिहू शकते. म्हणजे आपल्याला शिकवणारी व्यक्ती कोण आहे त्याच्याविषयी थोडक्यात ओळख. सो ही माझी अशी क्लासची ॲडव्हर्टाईजसाठी मी एक पोस्टर इथे बनवलं आहे. हे एवढं झालं. आता ह्याची साईज मी आणखीन कमी करू शकते इकडून. हे बघा झालं, म्हणजे ते सगळं एका ओळीत येऊन जाईल. ओके, रंग इथून बदलायचा, जो काही कुठलाही तुम्हाला हवा असेल, ब्लू, ब्लॅक, जो कुठला हवा असेल तो तुम्ही ठळक दिसेल असा करू शकता. इथे मी सध्या ब्लॅक ठेवते. ओके, सो हे मी चेंज करू शकते. इथे मी जस्ट एक फोटो टाकला आहे माझा आणि डू मेसेज. तर आता अशीच जाहिरात तुम्हाला बनवायची असेल तर काय करायचं, पहिले म्हणजे हा तुमचा ब्लँक आला. ब्लँक आल्यानंतर तुम्ही इथे लेफ्ट साईडला जाऊन तुम्हाला इथे काय करायचं आहे, टेम्पलेट शोधायचं आहे की तुम्हाला कशाची जाहिरात करायची आहे. आता इथे डिझाईन, इथे भरपूर टेम्पलेट असतात, फ्री टेम्पलेट. आता मी इथे हा कोर्स टेम्पलेट पाहिला, तुम्ही कुठला बघू शकता. समजा तुमचा योगा क्लास आहे, तर योगा क्लासचा पोस्टर तुम्ही इथे शोधू शकता. ओके, आता याच्यामधला तुम्ही कुठलाही घ्या, रेडीमेड तुम्ही घेऊ शकता कुठलाही, आणि मग त्याच्यात तुम्हाला हवे तसे चेंजेस करत जायचे. एकदम चांगला बनवायचा, तुमची माहिती आली पाहिजे. आता इथे मी बघा स्वतःचा फोटो टाकला आहे. तर इथे स्वतःचा फोटो जर टाकायचा नसेल
तर तुम्ही इथले फोटो घेऊ शकता जे रेडी आहेत. आता योगासाठी मी घेऊच शकते. आता ही समजा ही मला इथे पाहिजे, हे बघा. ओके. आता हे तुमचं नाव येणार की समजा शीतल योगा क्लासेस. ओके. त्याच्यानंतर पुन्हा सेम रजिस्टर ऑनलाईन. मग इथे काही जण नंबर देऊ शकतात, आपला जो काय असेल तो नंबर देतील, ॲड्रेस देतील, इथे ॲड्रेस देतील, बॅच टायमिंग देतील, किती वेळ आहे, काय आहे, बॅच असेल आणि ऑनलाईन का ऑफलाईन. सो ही सगळी माहिती याच्यामध्ये आली पाहिजे. थोडक्यात एक जाहिरात, कुठलीही जाहिरात बघितली तर त्याच्यात मला परिपूर्ण माहिती त्याच्यामध्ये असलीच पाहिजे. ही समजा ही योगा क्लास, इथे आता एक छान पंचलाईन टाकू शकते फक्त प्लेन योगा क्लासेस लिहिण्यापेक्षा, की तुम्हाला असेल म्हणजे जी रायटरकडनं मला अपेक्षित आहे की पंचलाईन पाहिजे, हेडलाईन, की योगा किंवा नाही का योगातून मराठी पाहिजे ना, मराठी, इंग्लिश किंवा कुठला तरी कोट तुम्ही टाकू शकला की व्यायाम रोजचा, अरे गेलं सॉरी, इथे तुम्ही टाकू शकता की रोजचा व्यायाम करा आणि शरीरात चांगले सकारात्मक गोष्टी घडवा, किंवा व्यायामाशी रिलेटेड कुठल्याही कोट्स इथे वर टाकू शकता. आणि हे तर ही बेसिक माहिती झाली, योगा क्लास, ॲड्रेस वगैरे ही. पण ॲज अ रायटर तुम्ही त्याच्यात इनपुट काय, आता ही मोठी येते बाई, तर ही ते छोटी करायची, कारण आपल्याला इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे फोटो बरोबरच. तर मग इथे मी समजा माहिती इथे सगळी बाकीची टाकली, इथे सगळी टाकली, तर इथे मी काय लिहिलं बघा, एक छंद म्हणून लिहिणे बास. तर आता योगा म्हणजे प्रॉब्लेम ओळखायचा, समोरच्याचा प्रॉब्लेम, की तुम्हाला काय गरज आहे, योगा करायची का गरज आहे. सो का गरज आहे, तुमचा प्रॉब्लेम काय, तो मी इथे टाकतोय, की रोजच्या रोज तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय, मग योगा सुरू करा. तुम्हाला मानसिक ताणतणाव वाटतंय, योगा चालू करा. सो इथे येणार सगळ्या त्या गोष्टी येणार, की समोरच्याचा प्रॉब्लेम आणि तुम्ही सोल्युशन काय देताय. ओके. सो ही इथे ती जाहिरात एकदम छान क्रिएटिव्ह पद्धतीने इथे लिहा आणि नंतर या योगा क्लासची जाहिरात वगैरे म्हणजे ॲड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी येतील, फोन नंबर वगैरे सगळं येईल. ओके. आणि हे सेव्ह करताना आता समजा मी ही ॲड केली आहे कंटेंट रायटिंग. सो शेअर करताना इथे डाउनलोड करायचं आणि हे जे पेज आहे आत्ता मी कुठलं 1 केलं, डन करायचं आणि डाउनलोड करायचं. तर डाउनलोड झाल्यावर बघू आपल्याला ती जाहिरात कशी दिसते. कम्प्युटरवर जाईल, इकडे डाउनलोड झाली आहे का, येस, सी. सो कशी दिसतीये, एकदम छान दिसतीये ना, की समोरच्याला कळतंय, म्हणजे कळलं पाहिजे की आता ही जाहिरात कसली आहे, मला ह्याच्यावर सगळे डिटेल्स आहेत का, तर आहेत. ही जाहिरात कशासाठी आहे, सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये लिहिली आहे. आता इथे तुमच्या घर बसल्या वेळेत करा, डू मेसेज, मग कमेंट करू शकतात किंवा इंस्टाग्रामला मेसेज करू शकतात, फेसबुकला मेसेज करू शकतात. याचे फायदे काय होणार, की तुम्हाला मराठी लेखक ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, ब्लॉग, तुमचे ठराविक चांगले ब्लॉग ॲक्च्युली वेबसाईटवर पब्लिश केले जातील आणि तुम्हाला जर ज्याच्या रिक्वायरमेंट असतील तसे जॉब असिस्टन्स पण दिले जाईल. सो ही माझी एक कंप्लीट जाहिरात मला बनवता आली. सो तशीच तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात बनवायची आहे आणि पाठवायची आहे. सो बाकी डिटेल्स दिलेच आहेत. ऑल द बेस्ट.